करायला एकदम साधा आणि सोपा आणि अगदी झटपट हा मसाले भात तयार होतो आणि तुम्ही बघू शकता की या भाताचा प्रत्येक शीत आणि शीत असा मोकळा झालेला आहे. तर त्यासाठी मी एक तुम्हाला टिप्स सांगितलेले, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपण यामध्ये जास्त साहित्य देखील वापरलेलं नाही. नेहमीच्या हाताखालच्या साहित्याचाच वापर करून आपण हा मसाले भात अगदी मोकळा असा बनवलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल आणि माझा व्हिडिओ पहिल्यांदाच जर बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला आपल्याला भांड्यामध्ये मोठे एक 3 ते 4 चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि 1 चमचा आपल्याला यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे. आता तेल आणि तूप छान कडकडीत गरम झालं की आपल्याला यामध्ये 1 चमचा जिरे आणि काही खडा मसाला आपल्याला घालून घ्यायचा आहे. लवंग, दालचिनी, तमालपत्र, काळी मिरी आणि वेलदोड आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आणि याच्यासोबतच आपल्याला मोठा एक कांदा चिरून आणि एक आपल्याला यामध्ये मिरची घालून घ्यायची आणि कांदा आपल्याला ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा मी थोडा अशा पद्धतीने थोडासा लांबच चिरून घेतलेला आहे आणि आता कांदा आपल्याला 1-2 मिनिट छान असा ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजत आला की यामध्ये मोठा मी एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, तो देखील आपल्याला यामध्ये घालून घेऊन एक टोमॅटो आपल्याला मिनिटभर थोडासा आपल्याला टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे. आता टोमॅटो देखील आपल्याला शिजत आला की आता यामध्ये आपल्याला थोडीशी आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे. साधारण 1 चमचा इथं मी आलं लसणाची पेस्ट वापरलेली आहे. आता पुन्हा याला आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला या फोडणीमध्येच थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा पुदिना घालायचा आहे, जेणेकरून आपल्या मसाले भाताला अगदी टेस्ट अशी छान येते. म्हणून फोडणीमध्येच थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना घालून घ्यायचा. पुन्हा आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला तांदूळ घालून घ्यायचं आहे. तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेला होता आणि त्यातलं पूर्णपणे पाणी काढून आपल्याला एक 15 मिनटं हा तांदूळ तसाच ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला तांदूळ हा तेलामध्ये घालून परतून घ्यायचा आहे. आता याच्यासोबतच आपल्याला चमचाभर बिर्याणीचा मसाला देखील घालायचा आहे आणि पुन्हा आपल्याला 1 मिनिटभर आपल्याला हा मसाला तांदूळ असं तेलामध्ये आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. एक साधारण मिनिटभर झाला की आता यामध्ये आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे. जेवढं तांदूळ घेतला आहे त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे. तर समजा जर तुम्ही 1 वाटी तांदूळ घेतला असेल तर 2 वाट्या आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. जेवढा तांदूळ त्याच्या दुप्पट आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि पाणी घालताना शक्यतो गरम पाणी यामध्ये आपल्याला वापरायचं आहे. आता थोडंसं हे मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर चवीनुसार आता यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घातल्यानंतर आता पुन्हा आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या पाण्याला आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे. आपलं पाणी गरम आपण वापरल्यामुळे पटकन याला उकळी येते आणि उकळी आली की याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मीडियम गॅसवर एक 5 ते 6 मिनिट हा भात आपल्याला ठेवून द्यायचा आहे. 5 ते 6 मिनिटानंतर हा भात चमच्याने थोडासा आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर याच्यावरती साधारण आपल्याला 1 ते 2 चमचे वरून तूप सोडून घ्यायचं आहे. यामुळे काय होतं की आपला भात अगदी असा मोकळा होतो, प्रत्येक शीत आणि शीत मोकळं होतं. म्हणून थोडंसं तूप आपल्याला वरून घालून घ्यायचं आणि पुन्हा लो गॅस करायचा आणि लो गॅसवर आपल्याला एक पुन्हा 5 मिनिट हा भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकताय की जवळजवळ एक 8 ते 10 मिनिटातच हा भात आपला अगदी छान असा मोकळा असा भात आपला तयार झालेला आहे. प्रत्येक शीत आणि शीत आपलं मोकळं झालेलं आहे. तुम्ही बघू शकताय की अजिबात हा भात एकमेकाला शीत याचं चिकटलेलं नाही. अगदी मोकळा असा भात तयार होतो. तर आपण कोणतंही जास्त साहित्याचा वापर न करता अगदी नेहमीच्या हाताखालच्या साहित्याचा वापर करून अगदी मोकळा असा शीत असणारा आपला हा भात आपण इथं तयार केलेला आहे. तर तुम्ही देखील एकदा तरी अशा पद्धतीने नक्कीच मसाले भात घरी तयार करून बघा. तुम्हाला देखील नक्कीच आवडेल आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.